या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. बोलता बोलता शौर्य घरातल्यांना सांगतो की आज शाळेत मुलांनी अमोलला चिडवलं आणि ते ऐकून सगळेच जण काळजीत पडतात. मात्र अमोल हसून म्हणतो की असं काही घडलेलं नाहीये. मात्र सगळेच जण टीनू आणि शौर्याला विचारू लागतात की नेमकं शाळेत काय घडलंय ते सांगा आम्हाला, कारण आम्ही अमोलची जबाबदारी तुमच्यावर सोपवली होती ना. मग तुमचं हे काम आहे की शाळेत जे काही घडले ते आम्हाला सांगायचं. आणि त्यामुळे मग ती दोन्ही मुलं शाळेत घडलेला सगळा प्रसंग त्यांना सांगतात. आणि मुलांनी अमोलला इतक्या वाईट प्रकारे चिडवलं हे कळल्यावर घरातील सगळेच जण खूप चिडतात. स्वप्नील म्हणत असतो की या मुलांना ना मूल्य शिक्षणाचे धडे द्यायला हवेत. आपण कोणाला काय चिडवतो त्याचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो हे त्यांना कळायलाच हवं. तर रुपाली आणि मोनासुद्धा खूप चिडलेल्या असतात आणि मग ते सगळेजण शाळेत जायचं ठरवतात. मात्र अमोल म्हणत असतो की तुम्ही प्लीज सगळेजण काळजी करू नका, त्या मुलांनी मला चिडवलं हे खरं आहे. मात्र मग त्यानंतर मी सुद्धा त्यांना समजावलं आणि मग तो घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतो. आणि ते ऐकून मग बापूच म्हणतात की अरे तुम्ही काळजी करू नका, अमोलने परिस्थिती हाताळली आहे ना. मात्र सगळ्यांनाच अमोलची काळजी वाटत असते. तितक्यात अप्पी आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात आणि काय घडले ते विचारतात आणि त्यांना बघून अमोल घाबरतो. आणि मग त्यानंतर अप्पी आणि अर्जुन अजून काही विचारणार त्याआधीच बापू आणि कदम दीपकला म्हणतात की जा आणि मुलांना त्यांच्या घरी सोडून ये. त्यामुळे दीपक टीनू आणि शौर्याला घेऊन बाहेर निघतो. तर रुपाली मोनासुद्धा पटकन किचनमध्ये जातात. तर हे तिघेजणसुद्धा तेथून जाणारच असतात, पण तितक्यात अर्जुन त्यांना थांबवतो आणि नेमकं काय घडलंय ते विचारतो. आणि मग त्यानंतर नाईलाजाने अमोल शाळेत घडलेला सगळा प्रकार अप्पी आणि अर्जुनला सुद्धा सांगतो आणि ते ऐकून ते दोघेही काळजीत पडतात. मात्र अमोल म्हणत असतो की बाबा तुम्ही माझी काळजी करू नका, मी आता ठीक आहे आणि मी त्या मुलांना चांगली समजसुद्धा दिली आहे. आणि मग त्यानंतर त्याने त्या मुलांना कसं समजावलं हे सुद्धा तो सगळ्यांना सांगतो आणि ते ऐकून सगळेच जण हसू लागतात. अपर्णा म्हणत असते की अमोल बाळा तू आज जे काही केलं ना ते अगदी योग्य केलं. आणि मग त्यानंतर ती अमोलला तेथून जायला सांगते. मात्र घरातील सगळ्यांनाच अमोलची खूप काळजी वाटत असते. ते अपर्णाला म्हणत असतात की आपण उद्याच अमोलच्या शाळेत जाऊयात, त्याच्या शिक्षकांसोबत बोलूयात, आज जो काही प्रकार घडला तो पुन्हा घडता कामा नये. मात्र त्यावेळी अपर्णा म्हणते की उलट मला असं वाटतं की आपण शाळेत जायची काही गरज नाही आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अर्जुन म्हणत असतो की अप्पे हे काय बोलतेस तू. तर अपर्णा म्हणत असते की हो अर्जुन, कारण आपला अमोलना धीट आहे, त्याने आजची परिस्थिती बघ किती छानपणे हाताळली. पण कोणालाही अप्पीचं बोलणं काही पटत नाही. ते म्हणत असतात की आज जे काही घडलं ते ठीक आहे, पण जर उद्या अजून काही जास्त घडलं तर मग आपण काय करणार आहोत. मात्र अपर्णा म्हणत असते की आपला अमोल आता मोठा होणार आहे आणि त्याला आयुष्यात वेगवेगळी लोक भेटणार आणि त्यावेळी त्या लोकांना कसं सामोरं जावं हे तो आत्तापासूनच जर शिकत असेल तर त्यात काय वाईट आहे. आणि तो आता खरोखर बरा झाला आहे, आपण उगाच त्याची जास्त काळजी करायला नको. आणि मग अपर्णाचं बोलणं हळूहळू सगळ्यांना पटू लागतं. अमोलची अति काळजी करणंसुद्धा धोक्याचं ठरू शकतं हे त्यांना पटतं आणि मग त्यानंतर ते शाळेत न जाण्याचा निर्णय घेतात. दुसरीकडे अमोल मात्र खूप काळजीत असतो. तो म्हणत असतो की आता मी घरच्यांना कसं सांगू की मी बरा आहे, मला काही झालेलं नाही आहे. आतासुद्धा ते बाहेर सगळेजण उद्या शाळेत येण्याचाच विचार करत असतील आणि मग काय करावं असा त्याला प्रश्न पडतो. तितक्यात अपर्णा अर्जुन त्या ठिकाणी येतात. अमोल त्यांना विचारतो की काय झालं, तुम्ही उद्या शाळेत येणार आहात ना. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की नाही नाही असं काही नाही. पण अपर्णा म्हणते की अमोल बाळा सगळ्यांनाच तुझी खूप काळजी वाटते, मात्र तू आज ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली ना ते बघून मला तुझं कौतुकसुद्धा वाटते. त्यामुळे आम्ही तुझ्या शाळेत येणार नाही, पण तू स्वतःची व्यवस्थित काळजी घे. आणि त्यावर अमोल म्हणतो की बाबा तुम्ही आता प्लीज माझी काळजी करू नका, मी खरंच बरा आहे. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर अपर्णा आणि अर्जुन काळजीत पडतात. त्यांना असं वाटत असतं की अमोलला समजून घेण्यात आपणच कुठेतरी कमी पडत आहोत. दुसरीकडे मोना आणि रुपालीला खूप कंटाळा आलेला असतो. काय करावं त्यांना सुचत नसतं. आणि तितक्यात बाहेरून स्वप्नील, बापू, कदम आणि दीपक यांच्या हसण्याचा आवाज येतो. रुपाली म्हणत असते की मोना बघितलं ना हे सगळे लोक कसे हसत आहेत. आणि त्यावेळी मोना म्हणते की सगळ्यात जास्त आवाज तर आमच्या यांचा आणि स्वप्नील सरांचाच येतोय. आणि मग त्या दोघींना एक कल्पना सुचते आणि मग त्या सगळ्या भाज्या घेऊन बाहेर येतात. दीपक त्यांना विचारतो की हे काय आहे. आणि त्यावर मोना आणि रुपाली सांगतात की आता
या सगळ्या भाज्यांना तुम्ही आम्हाला नीट करून द्यायच्यात. पण तितक्यात स्वप्नील आणि दीपक तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र रुपाली आणि मोना त्यांना थांबवतात. तर बापू आणि कदम तर आनंदाने जेवण बनवायला तयार होतात आणि ते बघून स्वप्नील आणि दीपक काळजीत पडतात. मात्र बापू आणि कदम त्यांना सांगतात की आज आपण सगळ्यांनी मिळूनच जेवण बनवायचं आहे, त्यामुळे नाईलाजाने त्यांना होकार द्यावा लागतो. मग अमोलसुद्धा त्या ठिकाणी येतो. दीपक त्याला हे सगळं काही सांगतो आणि ते ऐकून अमोल खुश होतो आणि मनाशी म्हणतो की आता मला कळलं आहे घरच्यांना कसं सांगायचं, मी एकदम व्यवस्थित आहे ते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठल्या उठल्या देवघरात जातो आणि देवाकडे प्रार्थना करत म्हणतो की मी जे ठरवलं आहे ते व्यवस्थितपणे पार पडू दे. आता मला घरच्यांना सांगायचं आहे की मला काही झालेलं नाही आहे, मी ठीक आहे ते. त्यानंतर मग तो घरातील सगळी कामं करायला सुरुवात करतो. सगळ्यात आधी तो झाडून घेतो, लादीसुद्धा पुसतो. त्यानंतर घरातील सगळं सामान पुसून व्यवस्थित जागेवर ठेवतो. सगळं घर स्वच्छ आवरतो आणि मग त्यानंतर तो किचनमध्ये सुद्धा जातो. किचनमध्ये गेल्यावर तो काही भांडी काढतो, चहाची तयारी करतो आणि किचन ओट्यावर बसून गॅस सुरू करून चहासुद्धा करतो. तितक्यात अपर्णा अर्जुन त्या ठिकाणी येतात. अमोल कुठे गेलाय हेच ते दोघेजण शोधत असतात आणि त्याला गॅसजवळ बसून ते खूप घाबरतात आणि पटकन गॅसजवळ जात गॅस बंद करतात. ते दोघेही अमोलवर ओरडतच त्याला विचारतात की हे काय चाललंय तुझं. तर अमोल म्हणत असतो की मा बाबा किती काळजी करताय माझी, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे. पण अपर्णा त्याला म्हणते की अमोल असं बोलतात का, हे सगळं करायची काय गरज आहे तुला. तर अमोल म्हणत असतो की मा बाबा बघा ना, मी तुम्हा सगळ्यांसाठी चहा केलाय, मी ठीक आहे हे सांगण्यासाठीच. पण ते बघून अपर्णा त्याच्यावर खूप चिडते. ती अमोलला समजावते मात्र अमोल काही ऐकत नाही. तो म्हणत असतो की मा बाबा तुम्ही आता प्लीज मी बनवलेला चहा प्या. आणि तो चहा बघून अपर्णा आणि अर्जुन तर काळजीतच पडतात. तो चहा पिण्यासाठी ते दोघेजण नकार देत असतात, पण शेवटी काही अमोल ऐकत नाही आणि त्यांना नाईलाजाने तो चहा प्यावाच लागतो. मात्र तो चहा पिल्यानंतर त्या दोघांचं तोंड बघण्यासारखं होतं, पण नाईलाजाने अमोल पुढे त्यांना चहा खूप छान झालाय असं म्हणावं लागतं. तर अमोल म्हणत असतो की मग मलासुद्धा चहा टेस्ट करायचा आहे. पण अप्पी त्याला कसं बसं समजावते आणि त्याला सांगते की तू बाहेर जा, आपण सगळ्यांनाच हा चहा देऊयात. त्यामुळे मग अमोल पळतच बाहेर जातो. तर अमोलचा तो चहा बघून अप्पी आणि अर्जुन खूप हसत असतात आणि मग त्यानंतर अपर्णा पटकन सगळ्यांसाठी दुसरा चहा बनवते. तर इकडे घरातील सगळेजण हॉलमध्ये येतात. तर अमोल त्यांना सांगत असतो की आता तुम्ही सगळेजण निवांत बसा, कारण घरातील सगळी कामं मी केली आहेत, तुमच्यासाठी चहासुद्धा बनवलाय. आणि ते ऐकून घरातील तर सगळेजण डोक्यालाच हात लावतात. तर इकडे अपर्णा आणि अर्जुन एकमेकांशी बोलत असतात. ते म्हणत असतात की आपण अमोलला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडतोय, त्याला आपल्याला हे सांगायचं होतं की मी आता ठीक आहे, माझी काळजी करू नका, म्हणूनच त्याने हे सगळं केलं आहे. आणि मग अपर्णा अर्जुनला म्हणते की अर्जुन आपण ना काहीतरी करायला हवं, आपण जर अमोलची उगाच जास्त काळजी करत बसलो ना तर तो इरिटेट होईल. आणि मग त्या दोघांना एक प्लॅन सुचतो आणि मग ते घरच्यांसोबत सुद्धा बोलायचं ठरवतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.